व्हॉइस ऑफ मीडियाच्या तिसऱ्या अधिवेशनानिमित्त आपण सगळेजण विठ्ठल नगरीत या ठिकाणी जमा झालं. प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मंडळी, प्रसिद्ध लेखक, संपादक आदरणीय कांबळे सर आणि इथे जमा झालेली सगळी माझी पत्रकार मंडळ. 8 मार्च 1921 साली 20 संपादकांनी एकत्रित येऊन व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना केली. आज तिसरं अधिवेशन घेत असताना या तिसऱ्या अधिवेशनात म्हणजे गेल्या 4 वर्षात इतक्या झपाट्याने व्हॉइस ऑफ मीडियाने प्रगती केली की आपण 56 देशात जाऊन पोहोचलो. संपूर्ण देशभरात आपली संघटना पोहोचली. याचं सर्व श्रेय जे जातंय ते आदरणीय संदीप काळे सरांना. संदीप काळे म्हणजे एक निष्काम कर्मयोगी अवलिया माणूस, ज्याचा घरादाराशी संबंध नाही, कुटुंबाशी संबंध नाही. घरावर तुळशी पत्र टाकून हा माणूस स्वतःची नोकरी सोडून आज केवळ पत्रकारिता आणि पत्रकार या लोकांसाठी काम करण्यासाठी त्याने आपलं आयुष्य वाहून घेतलेलं आहे. संदीप काळेंच्या बद्दल काय काय बोलावं आणि काय बोलू नये याबद्दल अनेक प्रश्न पडतात. गेल्या 2-3 वर्षापूर्वी या अवलिया माणसाने माझ्याकडे एक नोटरी आणून दिली. त्याच्यावर 9 लोकांचे नावं होती आणि त्या 9 लोकांमध्ये मला वाटतं अजितदादा असतील, मंगेश खाटीक असतील, चोरडिया सर असतील. आम्ही ही 9 लोकांची ही संघटना ही तुमच्या ताब्यात दिली. म्हणजे जिवंतपणी राजकारणात आपण बघतो की आयुष्याची 70-80 ओलांडली तरी सत्तेचा मोह हा कोणाला सुटत नाही. या अवलिया माणसाने मी आणि माझ्या वडिलांनी मला जी काही प्रॉपर्टी दिली तेवढी सोडून मी माझ्या आयुष्यात कमवलेली सगळी प्रॉपर्टी व्हॉइस ऑफ मीडियाच्या नावाने दान करतोय. आणि त्याचं पत्र या 9 लोकांना दिलं. बारामतीची संघटना जेव्हा आम्ही पहिलं अधिवेशन बारामतीमध्ये घेतलं तेव्हा मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. आईचे 4.5 लाख रुपयाचा एफडी मोडून या माणसाने ते अधिवेशन घेतलं. केवळ पत्रकार आणि केवळ पत्रकारिता याच्यासाठी आपलं योगदान आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि माझा पत्रकार बांधव हा अडचणीत आहे आणि त्याच्या मदतीला आपल्याला धावून जायचं, हा एकमेव ध्येय आणि दृष्टी घेऊन हा माणूस जगतो. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. आताच इथे सांगितलं की गेल्या 4 दिवसापासून संदीप काळे जर झोपले नाही आणि तसाही हा माणूस म्हणजे 3-4 वाजेपर्यंत कधी झोपतच नाही. सातत्याने या माणसाच्या डोक्यात केवळ व्हॉइस ऑफ मीडिया ही एकमेव संघटना आणि कशी वाढेल याचेच ध्येय आणि हे त्यांच्या डोक्यात असतं. आणि ज्या माणसाशी त्या माणसाची मैत्री होईल त्याला गुणदोषासह तो माणूस स्वीकारतो. म्हणजे याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर हा प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के. इतके दोष इतके सगळं काही असून सुद्धा त्या माणसाचं अजूनही माझ्यावर एवढं प्रेम आहे की मी म्हटलं सर आता या अधिवेशनात तरी आपण ही जबाबदारी कोणाला तरी देऊ. प्रदेश अध्यक्षपद मी किती दिवस नव्या लोकांना नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. तर ते म्हणे अजून काळ आला नाही. आता कधी काळ येणार आहे हे अजूनही त्याची वेळ मला कळत. म्हणजे अशा स्वरूपाचा हा माणूस आहे. त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडिया ही केवळ एकमेव संघटना जगभरात तर पोचते. जसं आता सांगितलं त्यांनी की बाबा फक्त असा विचार कधी गेला समजा किंवा चंद्रावर देखील ते सांगू शकतात की आपल्याला जावं लागतं. तिथे 2 सदस्य आहेत आपले, त्यांची देखील मदत करावी लागते. म्हणजे असा अवलिया आणि अफलातून हा माणूस आणि आपल्या सर्वांचं नशीब की हा माणूस आपल्याला मिळाला. आणि म्हणजे हा जो दिवा आहे ते चोरडियाजींनी सांगितलं. व्हॉइस ऑफ मीडियाचा पहिला दिवा त्यांनी मराठवाड्यात लावला, दुसरा विदर्भात लावला आणि दिवे जेव्हा एकमेकाला जोडल्या जातात, एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवला जातो, तर पहिला दिवा कोणता आणि शेवटचा दिवा कोणता हे जसं समजत नाही तसंच याच व्हॉइस ऑफ मीडियात राष्ट्रीय अध्यक्ष कोण, प्रदेश अध्यक्ष कोण हे कधीही समजत नाही. म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आपलं ताट घेऊन त्या ठिकाणी उभं राहतो आपल्या सारख्या याच्यासारखं. हेच समतेचं प्रतीक आणि हाच भाव व्हॉइस ऑफ मीडियामध्ये आहे. आणि म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाची प्रगती ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि जसं
यांनी सांगितलं, पारंपरिक क्षेत्रात विठोबाचं दर्शन घेण्याची ही एकमेव संस्था अशी असेल की प्रत्येक माणसाला विठोबाच्या दर्शन घेताना त्याच्या पायरीवर जाऊन दर्शन घेता येतं. अशी समतेची भावना या पंढरपुरात आहे आणि ही कित्येक वर्षापासून चालत आली आहे. आणि असंच समतेचं वादळ म्हणून संदीप काळे म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. आणि अशा या अवलिया माणसाबद्दल अनेक दिवसभर जरी बोलायचं ठरलं तरी बोलू शकतो. पण असो, आता पहिल्याच सत्रात दिव्या मॅडमच्या आदेशान्वये मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद मस्के सर.